श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णाज मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आपल्याच घराच्या हळदी कुंकामध्ये मी तयार नाही, असं का झालं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेस. त्या अगोदरती आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज हळदी कुंकाचा व्हिडिओ अपलोड करते. मकर संक्रांत होऊन 15 दिवस आणि रथसप्तमी होऊन 8 दिवस झाले. रथसप्तमीच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 24 जानेवारीचा हा व्हिडिओ आहे. तसं तर दरवर्षी हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवशीच होतं, पण बहिणीची डिलिव्हरी झाली होती आणि मी दवाखान्यात होते, त्याच्यामुळे संक्रांती दिवशी हळदी कुंकू जमलं नाही. तर म्हटलं आज करूयात. हळदी कुंकू म्हणलं की सजावट आली. संपूर्ण घराला खूप सुंदर असं फुलांनी, तोरणांनी, छान अशा मूर्त्यांनी सजवलं होतं. विठू माऊलीची मूर्ती, त्याचबरोबर ती महाराजांची मूर्ती ठेवली होती. सुंदर अशा हारही घातले होते त्यांना. हळदी कुंकवाचं चित्रही लावलं होतं. त्याचबरोबर ती गौरांची जे डेकोरेशन होतं, तोरणं, तेही घरामध्ये लावून घेतले होते. मकर संक्रांत म्हणलं की पतंगा आल्याच. रंगीबिरंगी अशा छोट्या पतंगा घरामध्ये लावून घेतल्या. आईनेच हळदी कुंकाचं ताट तयार केलं, का तर मला शॉपमधून यायला उशीर झाला होता. जसं आपण ठरवतो तसं कधीच होत नाही. मी सगळ्यांना हळदी कुंकासाठी मेसेज केला होता व्हॉट्सअपवर आणि हळदी कुंकाचा टायमिंग 8 वाजता ठेवला होता. 8 ते 10 वाजेपर्यंत होऊन जाईन म्हटलं होतं, पण झालं असं की बायका 6:30 वाजल्यापासूनच यायला चालू झाल्या. त्यामुळं माझं तयार होणं राहून गेलं. आई तयार होत्या तर आईंनी आणि जाऊबाईंनी हळदी कुंकू दिलं. त्यामुळं काही जणांच्या हळदी कुंकाचे व्हिडिओ शूट करण्यात नाही आले. हळदी कुंकू म्हणलं की रील्स आल्या. रील्सशिवाय हळदी कुंकू अपूर्ण, तीही प्रथा आम्ही पूर्ण केली. प्रत्येकच मैत्रिणी व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नाही आहेत, त्याच्यामुळे ज्या मैत्रिणी माझ्यासोबत कम्फर्टेबल आहे त्यांचा व्हिडिओ घेतला. खूप सारं एन्जॉयमेंट केलं, फोटो क्लिक केले, मस्ती केली. त्यासोबत आज वाहनामध्ये वाटण्यासाठी काही हँकी आणि पर्स घेतल्या होत्या. सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि तिळगुळ गोड गोड बोला असं म्हटलं. गोड बोलायची गरजच नाही मैत्रिणींना, आणि कडू बोलायला तोंडावरच आम्ही काफी आहेत. खूप सुंदर अशी मैत्री आहे आमची. वयाचा खूप सारा डिस्टन्स आहे आमच्यामध्ये, पण तरीही आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. कुठे गेलो तरी 4-5 जणी आम्ही सोबत असतो. नाही नाही म्हणता म्हणता हळदी कुंकाचाही कार्यक्रम खूप छान पार पडला. तुम्हाला कसा वाटला आमच्या घरच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.